पवित्र आत्म्यानं भरल्यावर मरियेला म्हणते तू सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य आहे, सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य आहे. आता ते पवित्र आत्म्यानं बोललेला शब्द आहे बर का. मग देव लबाड नाही, पवित्र आत्मा लबाड नाही, दोघांचं बोलणं सारखंच आहे. परंतु मी जे तुम्हाला सांगणार आहे, मरियेपेक्षा कोणीतरी धन्य आहे. मग आता इथं तर पवित्र आत्म्याने सांगितलं, काय सांगितलं? मरिया सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य, सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य. मग पहिल्यांदा मरिया का धन्य झाली याचं उत्तर आम्हाला शोधायचंय. कान देऊ नये का? पहिला प्रश्न, मरिया का धन्य झाली, आणि ती पण स्त्रियांमध्ये. अलिशिबा पण धन्य व्हायला पाहिजे. अलिशिबा पवित्र आत्म्यानं भरली. मग अलिशिबेमध्ये पण योहान आहे. योहान येशूसाठी मार्ग तयार करण्याचं काम करत आहे असं लिहिलंय की, आणि अरण्यामध्ये मार्ग तयार करणारा कोण तर योहान आहे. मग तरी सुद्धा अलिशिबा धन्य नाही पण मरिया धन्य. याचं कारण, पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो. धन्यता कोणाला मिळते? धन्यता इंग्लिश मध्ये म्हणले ब्लेसेड, आशीर्वादित. कोण आशीर्वादित आहे? देवाच्या मंदिरात येऊन बसणारे कोण आशीर्वादित आहे? परमेश्वराची आराधना करणारे कोण आशीर्वादित आहे? रोज शास्त्र वाचन करत बसणारे लोक. आशीर्वादाची व्याख्या नेमकी कोणती आहे? का ती मरियेला सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य बनले? का देऊ रे का? जगामध्ये मी नुसतं स्त्रियांसंबंधानं बोलत नाही, हे देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या प्रत्येकासाठी धन्यता मिळवणारं वचन आहे. आणि धन्यता मिळवायची असेल तर जसं मरियेच्या उदरामध्ये येशू होता तसं आमच्या हृदयामध्ये येशू असला पाहिजे. कधी धन्यता मिळते? माझ्यामध्ये येशू आहे का? मी येशूला स्वीकारलं का? येशू माझ्या उदरामध्ये आहे का? मरिया धार्मिक होती प्रियांनो, परंतु धार्मिकता आणि येशू असणं या दोन भिन्न प्रकारच्या गोष्टी आहेत. तुम्ही धार्मिक आहात म्हणजे तुमच्यात येशू आहे असं नाहीये. मरिया स्त्रियांमध्ये धन्य होण्याचं कारण काय माहिती का? बाकीच्या स्त्रियांमध्ये येशू नव्हता पण तिच्यात येशू होता म्हणून ती धन्य आहे.